झी 24 तास, एक पाऊल पुढे। सार्वजनिक उद्रेकाचं करायचं काय हा आपला आजचा प्रश्न आहे। आंदोलनांना खरंच विरोध नाही, कारण त्या माध्यमातून प्रश्न उभे राहतात आणि कुठेतरी ते प्रश्न आपण लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवू शकतो। काहीतरी आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपल्याला मिळू शकतं, पण जितक्या लवकर ते अपेक्षित आहे तितकं ते शक्य नाही हे सुद्धा आपल्या सगळ्यांना मान्य करायला हवं। समाजकंटक या सगळ्याचा फायदा घेऊ शकतात। ज्या काल घडामोडी घडल्या त्याविषयी येऊया। डॉक्टर संदीप, मला आपल्याकडे यायचंय। कुठेही जेव्हा असे उद्रेक होतात, सगळेजण एकत्र येतात, बस जाळपोळीच्या, टॅक्सी जाळपोळीच्या घटना आपण पाहतो। आता कालची जर घटना घेतली, तिथे सुद्धा पोलिसांची व्हॅन चालली गेली, मग पोलिसांनी सुद्धा लाठीमार केला, पाणी सोडलं सगळ्यांवर। ह्या ज्या काही घडामोडी घडतात, समाजकंटक याचा फायदा उचलू शकतात, कारण प्रत्येकाला श्रेय लाटण्याचा जो प्रकार आहे तो ह्या सगळ्या माध्यमातून करायचा चान्स मिळतो। तर हे सगळं जे होतं त्याकडे तुम्ही कसं बघता? बेसिकली जसं सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणजे आंदोलन म्हणून काही ते चालू नाही झालं। हा एक प्रकारचा उद्रेक चालू झाला, त्याच्यानंतर कोणी वेगळ्या सिस्टीम्स त्याच्यात आल्या असतील, त्यांनी उद्रेकाला वाचा फोडली किंवा तो प्रत्येक जण आपापले पोळी भाजून घ्यायला लागला, असं होण्याची शक्यता असते। आणि म्हणूनच मी म्हणत होतो की बेसिकली ही संस्कृतीचा पण एक प्रश्न आहे की एक सर्टन काही एरियामध्ये हे गुन्हे जास्ती होतात, म्हणजे ती लोक एका सर्टन एक्सटेंटपर्यंत इम्युन होतात की चालतंय, हे चलतायच्या पुढे जेव्हा होतं तेव्हा मात्र आणि अनेक सर्वेक्षणात हे समोरही आलेले की दिल्लीमध्ये क्राईम रेट जास्त आहे इतर शहरांच्या किंवा जिल्ह्यांच्या मानाने। बरोबर आहे, आणि ते संस्कृतीशी कसं रिलेटेड असतं की आता शेवटी एखादी जेव्हा म्हणजे सोशल इंजिनिअरिंग आहे, एखादा गुन्हा घडतो तेव्हा त्याची पार्श्वभूमी हे शेवटी लहानपणापासूनच ती तयार झालेली असते आणि रोल मॉडेलिंग असतं। आता एखाद्या सर्टन एरियामधलं रोल मॉडेलिंग असं असेल, क्या होता है मैं देख लूंगा, मेरी पहचान है, आणि तर दिल्ली जवळ असल्यामुळे मला वाटतं प्रत्येकाची कोणाची कॉन्टॅक्ट असण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे रोल मॉडेलिंग त्या लोकांशी असं होण्याची शक्यता आहे की अरे आपण काही पण करलं तरी आपण सुटू शकतो त्याच्यातनं, आणि अशा म्हणजे काळ सोकावतो अशी परिस्थिती झालेली असताना अशा पद्धतीचं आंदोलन हे टर्न घेऊ शकतं, हे नक्कीच पॉसिबल आहे। नक्की। मला निर्मलाताईंकडे जायचंय। निर्मलाताई, एकंदर तुम्ही ह्या सगळ्याविषयी तुम्ही काय सांगाल की लवकरात लवकर त्यांना रिझल्ट्स हवे आहेत, म्हणजे आम्ही जे आंदोलन करतोय त्याची उत्तरं आम्हाला हवी आहेत, तो जो कोणी अपराधी आहे, आरोपी आहे, त्याला फाशीची शिक्षा हवी आहे। तर कायद्याच्या चौकटीमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये राहून जी उत्तरं अपेक्षित आहेत ती मिळणं शक्य होत नाहीये आणि म्हणून हा राग अजून वाढतो आहे। मला 5 मिनिटं दिले तुम्ही 5 मिनिटात संपूर्ण खुलासा करते। नक्की। एक म्हणजे ज्या दिवशी झाली 17 तारखेला मी मगाशी अनघा म्हणाली की राष्ट्रीय महिला आयोग सुद्धा तिकडे असताना सुद्धा लोकांची अशी अपेक्षा आहे की अशा घटना होतात, म्हणजे थोडंसं एक कनेक्टेड झालं म्हणून मी सांगते की 17 तारखेला लगेच माझ्याकडे फोन आला आणि की या अशा घटनेमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं काय म्हणणं आहे, त्या गोष्टीची आम्ही ऑलरेडी मोठं दखल घेतली होती। त्वरित मी शीला दीक्षित मुख्यमंत्री त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि नीरज कुमार जे तिकडचे सीपी आहेत त्यांना इमिजिएटली आम्ही एक पत्र पाठवलं। दुसऱ्या दिवशी त्यांचं लेखी आश्वासन आम्हाला आलेलं आहे की आम्ही कुठलेही प्रयत्न कमी पडून देणार नाही। ती आम्हाला गाडी मिळत नव्हती, गाडी नॅप झालेली आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून, आणि सगळ्यात मग त्यांनी मला लेखी आश्वासन 17 तारखेला दिलं। माझ्याकडे पत्रही ते आहे की ही केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये आम्ही चालवू आणि डे टू डे एव्हिडन्स घेऊन ती संपवू आम्ही। सध्या आमचं मुलीची जी परिस्थिती आहे ती अत्यंत गंभीर आहे, तिला रिकवर होणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तिचं स्टेटमेंट आहे, त्या स्टेटमेंटच्या आधारावर ही केस आणखीन मजबूत होईल। आणि म्हणून आमचा सगळ्यांचा जो एक भर होता ते मुलगी लवकर रिकवर झाली पाहिजे। दुसऱ्या दिवशी सुद्धा मला वाटतं गृहमंत्री आहेत त्यांनी फेरफटके मारले, म्हणजे असं नाही की आंदोलनाचा परिणाम भरपूर होत होता, सरकारवरही बसलं होतं, सरकारही हादरलं होतं। जेव्हा सरकारला नेहमीच वाटतं की आपण जनतेच्या बाजूने असं, पण जनता जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येते त्याची गंभीर कुठलंही सरकार ती घेतं आणि घ्यायलाच पाहिजे, तशी घेतली गेली आहे। मगाशी तुम्ही जसा एक प्रश्न खूप महत्त्वाचा सांगितलात की यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनाने वेगवेगळ्या मागण्या मागितलेल्या आहेत। सगळ्या महत्त्वाच्या मागण्या त्या जवळजवळ मान्य झालेल्या आहेत, ते म्हणजे दिल्लीमधली महिलांना संरक्षण देणं, त्यांची सुरक्षितता आणि त्यांना संरक्षण देणं हा जो प्रश्न आहे तो दिल्ली ऍडमिनिस्ट्रेशननी
सिरियसली घेतलं आणि ते लेफ्टनंट गव्हर्नर, कारण दिल्लीमध्ये लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन आणि पोलीस आहे ते युनियन गव्हर्नमेंटच्या हातामध्ये, शीला दीक्षितच्या नाही आहे. त्यामुळे त्यांच्याही आतमध्ये वाटाघाटी होतात की त्यांनी हे सांगितलं की तुम्ही दिल्ली सरकारच्या ताब्यात द्या, मगच तुम्ही दिल्ली सरकारला सांगू शकता की आम्ही कुठेतरी फेल झालो. त्याच्यामुळे हे थोडंसं एक वाटाघाटीचा तिढा आहे तो सुटत राहिलेला आहे. जसं तुम्ही मग सांगितलं की झी 24 तास एक पाऊल पुढे.